रंगमंचावर आपल्याला टॉम अँड जेरी पुन्हा भेटणार आहेत. कॅरेक्टर्स आपल्या ओळखीची आहेत, पण ही कथा आगळी वेगळी आहे आणि ती पुन्हा रंगमंचावर घेऊन येतोय निखिल रत्नपारखी आणि त्याच्यासोबत यावेळेला आहे शर्मिष्ठा राऊत. खूप छान आता हे नवीन कॉम्बिनेशन आता पाहायला मिळणार आहे. टॉम अँड जेरी तर आमच्या ओळखीचे आहेत, पण आता हे तुमच्या दोघांची केमिस्ट्री नव्याने पाहायला मिळणार आहे. शर्मिष्ठा खूप दिवसांनी नाटकाच्या या स्टेजवर. खूप दिवसांनी येते. मध्ये बराच गॅप झाला, म्हणजे माझी हेल्थसुद्धा व्यवस्थित नव्हती. सो पण आता परत तीच एक्साइटमेंट आहे आणि डेफिनेटली ही पुन्हा संधी येण्याची निखिलने आणि राहुल भंडारे यांनी दिली मला. सो आय एम डॅम हॅपी आणि एक्साइटेड आहे की वाव परत स्टेज, कारण मूळच स्टेज आणि हे सगळं असल्यामुळे शेवटी ते बोलवतच परत. पण या सगळ्यातून तू वेळ कसा काढणार आहेस? एक डेली सोप सुरू आहे तुझा. हो, पण काय आपण म्हणतो ना की जी आपल्या आवडीची गोष्ट आहे त्याच्यासाठी आपण कसाही वेळ काढतो आणि मॅनेज करतो. सो जसं मी म्हटलं तसं नाटक हीच डेफिनेटली माझी खूप म्हणजे आवड आणि प्रायोरिटी तशी आहेच. तर त्यामुळे ह्याच्यासाठी मी काढला वेळ, त्यामुळे ह्याच्या पुढेही नाटकासाठी डेफिनेटली वेळ काढणार. तू मला अगदी एवढं खोदून खोदून विचारतेस, हा? तू पण तेवढीच वर्ष लागलीस बाहेर एकटी. तुझी असेलच की कुठेतरी खानावर. हो, मग आहेच मला बॉयफ्रेंड. माझा ऑस्ट्रेलियन कलिग आहे, डस्टिन त्याचं नाव. म्हणजे आम्ही लंडनमध्ये एकत्रच काम करतो, त्यामुळे त्याला माझी आणि मला त्याची सवय झाली. पुढे आमच्या सवयी इतक्या वाढत गेल्या की आम्हाला एकमेकांशिवाय चैनच पडेना. कसं सगळं असं तोंडावर सांगतेस मला? तुला अशी लाज शरम आबरूची चाड बीड असं काय काय वाटत नाही? पुनश्च ओपन करायचं जे श्रेय आहे हे सगळं राहुल भंडारेंचं आहे. त्यांनी हे बरेच दिवस आमचं बोलणंच चाललं होतं फक्त की करूया करूया कधी करूया कधी करूया. तर आम्हाला जेरी काही मनासारखी मिळत नव्हती, ती अल्टिमेटली आम्हाला मिळाली आणि मी म्हणलं चला आता परत हे ओपन करूयात. ओपन व्हावं अशी आमच्याशिवायही बऱ्याच लोकांची इच्छा होती. तर ती इच्छा आमच्या करवी पूर्ण होती असं मला वाटतंय. आणि आता हे छान, आता हे नवीन टीम बरोबर आणखीन मला ज्यावर काम करायला आणखीन मजा येते. तर मजा येईल आता नवीन टीम बरोबर मला काम करायला मिळतंय, तर मजा येईल आता. यापूर्वी तुमच्या दोघांचं कधी असं असोसिएशन होतं का? कुठल्या निमित्ताने कधी आला होतात का एकत्र? काही पहिलीच वेळ? नाही, मी आधीच्या नाटकासाठी विचारलं होतं हिला, तेव्हा मला असं वाटलं होतं की हां यार हे लक्षात ठेवायला पाहिजे प्रकरण. मग ह्यावेळी मी जेव्हा टॉम आणि जेरी करायचं परत रिओपन करायचं ठरवलं तेव्हा मग हिला मी फोन केला. आणि निखिल जेव्हा असतो स्टेजवर तेव्हा तो सर्वेसर्वा असतो, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं सगळ्याच रूपात. आणि आम्ही आता रिहर्सल पाहतोय तर तेव्हाही त्याची ती एनर्जी अत्यंत व्हायब्रंट असते आणि अर्थात ती सगळी एक्साइटमेंट असते. तर तुला त्याच्याबरोबर काम करणं हा कसा अनुभव होता? खूपच छान होता, कारण एक दिग्दर्शक म्हणून Actually अनुभव यायचा आहे आता. नाही, आता तो येईल ऑन स्टेज, नंतर जो येईल तो येईल. पण आत्तापर्यंतचा म्हणजे मी असं म्हणू शकेन की येस, म्हणजे प्रत्येक नाटकाचे वेगवेगळे पैलू असतात किंवा त्या याचा प्लस पॉईंट वेगळा असतो. इथे असा प्लस पॉईंट आहे की निखिल हा अतिशय आर्टिस्टला, समोर त्याच्या कोस्टारला कम्फर्ट फील करून देतो, तो कम्फर्ट झोनमध्ये ठेवतो. त्यामुळे असं होतं की ओके मी आत्ता घाबरत नाही आहे, ओके ओके करूया करूया. आणि मग एक एक नवीन गोष्टी सुचायला लागतात. तिथे बर्डन आणून तो स्टॉप करत नाही. किंवा एखादी गोष्ट सुचली आणि इथे मी ही रिॲक्शन देते, जरी ती माझी रिॲक्शन असेल किंवा मी जर तो उचलत असेल त्यावेळेचं लाफ्टर घेत असेल तर तो तिथे थांबवत नाही, तो गो हेड येस येस पण हेच कर हां, तिथे आत्ताची रिॲक्शन तरी तीच तिथे. म्हणजे अशा प्रत्येक ह्याच्यामध्ये तो आर्टिस्टला कम्फर्ट फील करून देतो. डिरेक्शन बिचारावर थकलाय माझ्या पुढे डोकं आपटून अगं बाई कर. पण डेफिनेटली मी तुला चांगलेच रिझल्ट्स देईन. आणि एकंदरीत हां, तो म्हणजे तो मला प्रत्येक नाटकाच्या आधी असतोच. रादर माझी रडारड सुरू होईल आता थोड्या वेळानेच, कारण सेट एकदा लागतो, लोकांना उत्साह येतो, माझं अवसान कळायला लागतं. पण ती मजा असते. पण त्याचा अल्टिमेटली पहिल्या प्रयोगावर वेगळाच परिणाम होतो, कारण मी थोडी जरा अजून नीट हे करून काम करते. तू एक उत्तम अभिनेत्री आहेस यात शंकाच नाही. पण तरी एक ऑलरेडी एस्टॅब्लिश नाटक आणि कादंबरी करत होती हे नाटक, आणि आता त्याच रूपात तुला बघणार आहेत, तर कुठेतरी थोडंसं एक वेगळं नर्वसनेस आला असेल किंवा होकार देताना विचार केला असशील? नाही, स्क्रिप्ट ॲक्च्युली मी हे नाटक बघितलं नव्हतं, म्हणजे माझंही तेव्हा बघायचं राहून गेलं होतं. पण
त्यावेळेला जे काही हे गाजलं होतं किंवा त्याची जी काही चर्चा होती ती माझ्याही कानावर डेफिनेटली त्यावेळेला आलीच होती. आणि शिवाय प्रोडक्शन हे खूपच चांगलं होतं, तेही कानावर येतच होतं की राहुल भंडारे आणि त्यावेळेला महेश मांजरेकर होते. पण राहुलबद्दल सुद्धा खूप छान गोष्टी येत होत्या, निखिलबद्दल पण येत होत्या. आणि आता माझं असं झालं आहे, मी रादर रिहर्सलला पण म्हणते की ट्रेन ही सुटलेली आहे ह्यांची पहिल्यापासूनच. ती धावती ट्रेन आहे, फास्ट ट्रेन आहे आणि ती मला पकडायची आहे, कारण ती स्टेशनवर थांबणार नाही आहे. थोड्या वेळासाठी स्लो होईल, ती माझ्यासाठी झाली. आता मला लगेच चढायचं आहे आणि यांना कोपअप करायचं आहे. सो ते एक आहेच. आणि कादंबरी म्हणजे खूप चांगली मैत्रीण आहे, त्यामुळे तसंही काही तो काही प्रॉब्लेम इश्यू नव्हताच. पण ह्या दोघांनी मिळून ते एका स्टेजवर एका लेवलला जाऊन ते पोचवलेलं आहे. तर आता मला ती उंची गाठायची आहे आणि ती म्हणजे हा ऑलरेडी तिकडे आणि तो मला म्हणते ये. आता मी ते चढीन त्याच्याच मदतीने. सो फास्ट ट्रेन पकडायची आहे असं आहे सध्या. सो एक्साइटमेंट पण आहे आणि ऑफकोर्स नर्वसनेस आहेच. पण आता तुझा उत्साह खूप वाखाणण्यासारखा आहे, प्रश्नच नाही. जेव्हा शर्मिष्ठा येते तेव्हा एक एनर्जी घेऊन येते. तर तुला काय वाटतं तिच्याबरोबर काम करताना? आता हा पहिला अनुभव आहे जसं तू सांगतोयस, काय वाटतं? नाही, प्रश्नच नाही, अप्रतिम. म्हणजे मी एक लेख मी जेव्हा लेख लिहिला होता टॉम अँड जेरी विषयी, त्या लेखात पण मी म्हटलं होतं की तालमीच्या दरम्यानच मला चकित करते ती, कारण तिचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे. एक गोष्ट सांगितल्यानंतर ती त्याच्यावर विचार करून येते आणि पटकन ग्रास्प करते. त्यामुळे मला फार काही सांगायला लागत नाही, मला आराम असतो. याचा अर्थ मी आळशी डिरेक्टर असं नाही, तर ती समंजस आहे आणि हुशार. तर तो मला खूप फायदा झाला शर्मिष्ठा ॲज अन ॲक्टर म्हणून. कारण आम्ही एकत्र काम केलं नव्हतं, तो अंदाज येण्यासाठी ना म्हणजे किती वेळ जाईल असं सांगता येत नाही. बरं, कसं आहे, चांगली ॲक्ट्रेस आणि सुंदर दिसणं हे जे कॉम्बिनेशन हे रेअर आहे आपल्याकडे, आपण बघतो. थँक्यू. मला सुंदर म्हणाला, मला म्हणजे सुंदर म्हणजे ह्या कॅरेक्टरसाठीचं दिसणं म्हणतोय मी. तर ते असं कॉम्बिनेशन असणं हे खूप गरजेचं होतं ह्या कॅरेक्टरसाठी. तर ते असं कॉम्बिनेशन तिच्यामध्ये आहे की ती समंजस आहे, समजूतदार आहे. ज्या गोष्टी मी सांगतो त्या पटकन ग्रास्प करते. तिला पटकन त्याच्यावर काहीतरी आणखीन काहीतरी करायचं असतं. हे माझ्यासाठी खूप छान वाटतं मला, की हां करत राहतो, मी बघत राहतो. अशा पद्धतीने आमचं आता सध्या काम चालू आहे. तर तीच करते, मी बसलेलो असतो. ती भूक असणं गरजेचं. हां, की हां ह्याच्या पुढे मी अजून काय करू, हे मला काय करता येईल इथे, मी इथे ही जागा घेऊ का, ही जागा घेऊ, असं तिचं खूप एक्साइटमेंट हे. पण मी ते नाही असं सांगतो तिला, कारण आता पहिल्यांदा ते जे आहे ते कर आणि नंतर मग तुझ्या ऑडिशन्स पुढे जाऊन तुला ते करायचंच आहे असं. आता पण खूप छान एक्सपिरियन्स होता तालमीचा. असं वाटतं अखंड तालमीच चालू राहत, प्रयोग होऊच नाही का, नाही असं नाही नाही, पण खूप मजा येते. अर्थात तालमीत मजा येणंही महत्वाचं असतं. पण जुन्या जेरीची आठवण आम्हाला येते, तर कादंबरी का येऊ शकली नाही, काय कारण काय असेल? ती तिच्या कामात व्यग्र असल्यामुळेच ती येऊ शकली नाही. अदरवाईज काय मला नाही वाटत काही कारण असण्याची शक्यता आहे. काही नाविन्यपूर्ण बदल काही असणार आहे? नाविन्यपूर्ण बदल हीच आहे, सरप्राईज पॅकेज. सेटमध्ये थोडाफार कलर स्कीममध्ये थोडा बदल आहे, बाकी सेटमध्ये तसा बदल नाही. कारण आधीच्या जशा मुवमेंट्स होत्या तशाच पद्धतीने मी ते बसवलेलं आहे. कारण ते इतकं सगळं जेल झालं होतं आणि सगळ्या मुवमेंट्स म्हणा किंवा त्या सगळ्या ह्या स्ट्रक्चरप्रमाणेच मी त्या बसवल्या होत्या. संहितेत दिग्दर्शनात किंवा अजून काही, कधी कधी आपल्याला जेव्हा नवीन रिवाईव्ह करतो तेव्हा काहीतरी बदल करणं कधी कधी गरजेचंही वाटतं. तर असं काहीही बदल केलेले आहेत का? तशा पद्धतीचे बदल केलेले नाही आहेत. पण शर्मिष्ठा आल्यानंतर तिने काही ॲडिशन्स, काही सबट्रॅक्शन्स तिच्या पद्धतीने जे केले आहेत तेच बदल आहेत नाटकातले. अदरवाईज मी मुवमेंट्समध्ये म्हणा किंवा संहितेत असे काही बदल केलेले नाहीत. रादर मी तिला असं इन्सिस्ट करतो बऱ्याचदा की हे वाक्य ना ह्याच मीटरमध्ये घेऊन बघ, तुला त्यात जास्त कुचकटपणा जाणवेल. कारण मी स्वतः कुचकट असल्यामुळे मी त्याच पद्धतीने त्याच मीटरमध्ये ते लिहिलेलं आहे. हां, पुणेरी. तर मी त्याच मीटरमध्ये लिहिलेलं आहे. तर त्याला मी बऱ्याचदा इन्सिस्ट करतो की ह्या मीटरमध्ये घेऊन बघ, तुला पुरेसा कुचकटपणा त्या स्ट्रक्चरमध्येच आणता येईल. त्यामुळे ती तसं करून बघते, तिला मजा येते आणि त्याच्यात वा हे जास्त छान आहे असं ती असं होतं बऱ्याचदा. अजून काय त्या डस्टबिन बद्दल? लेट मी करेक्ट यू, इट इज डस्टी. कामाच्या वेळा पकडून बहुधा आम्ही एकत्रच असतो.
त्यामुळे वीकेंड आम्ही एकत्र स्पेंड करतो. पार्ट्या करणं किंवा मग बाहेर जाणं किंवा आम्ही घरीच असतो त्याच्या किंवा माझ्या. पण म्हणजे असं ओव्हरनाईट म्हणजे ती काय शाळा आहे सुटल्यावर घरी जायला? अरे हा, तुला एक सांगायचं झालं, डस्टिन आता इथे माझ्यासोबत आलाय. काल रात्री मी त्याच्याच बरोबर होते. इतक्या विविध रंगी भूमिका तू डेली सोपमध्ये असताना सुद्धा कधी कधी त्या भूमिका खूप लक्षात राहणं हे खूप कमी ॲक्टर्सच्या नशिबात घडतं. तर हे सगळं तू कसं एन्जॉय करतेस दोन्ही पातळीवर आणि अर्थात आता नाटकात सुद्धा? खरं तर टचवूड प्रत्येकालाच हे मिळतं अशातली गोष्ट नाही आहे. पण जसं आपण आत्ता म्हणू म्हणजे नाटकातलं सुद्धा आणि सिरियलमधले सुद्धा म्हणजे एक मन उदाहरण वाचलं मी पूर्ण निगेटिव्ह केला. इमिजिएट त्याच्यानंतर उंच माझा झोका एकदम वेगळ्या पठडीतला रोल होता. किंवा आत्ताचा तर अगदीच हसरी खेळकर आणि खोड्या काढणारी आहे. इथे सुद्धा असंच झालं. रादर आधीच्याही माझ्या 2 नाटकांमध्ये आधीची जी होती ती एकदम मिडल क्लास आणि कचकची वचा 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 बोलणारी बाई होती. त्यानंतर जेलर सुप्रिटेंडंट आणि आता हे एकदमच वेगळं होतं. कारण हा रोल इतका शांत बसून खोड्या काढणारा आहे. किंवा असं हे दीपा लेले हे जे कॅरेक्टर आहे ते इतकं मस्त आहे. त्यामुळे खरंच मी या गोष्टीसाठी स्वतःला लकी समजते की माझ्याकडे असे रोल येत आहेत. कारण आपण म्हणतो ना की मी चूज करेन किंवा मी हे नाही करणार, मी ते नाही करणार किंवा हे करेन, असं फार क्वचित झालंय माझ्या बाबतीत. त्यामुळे नशिबाने येतानाच असे येत आहेत की हा वेगळा, हा पण वेगळा, त्यातल्या त्यात. आता ह्याच्यामध्ये सुद्धा माझी वचा बडबड आहेच, म्हणजे मी बोलतेच. पण जेव्हा तुम्ही सगळे नाटक बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे शांततेमध्ये येऊन की ॲटिट्यूड कमी, म्हणजे ते आहे आता भरलेलंच आहे आहे थोडाफार भरलेला. म्हणजे जे माझे जवळचे मित्र मैत्रिणी जे आहेत किंवा इव्हन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ते चुकूनही मी मुलगी असं मला गृहीत असतं. हा मुलगा हा आमचा शर्मिष्ठ हा आमचा मित्र आहे असं होतं. त्यामुळे ते आता मला त्या ज्या गोष्टी आहेत त्या जरा परत थोड्या रिकॉल करून मी कशी ह्याच्यात अजून मी टाकेन. तर ह्या सगळ्या मज्जा आहेत. पण त्या प्रयोगागणिक येत जाईल. म्हणूनच आपण मे बी या नाटकांच्या ह्याला प्रयोग असं म्हणतो. कारण प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रयोग होतात आणि वेगवेगळे आपण त्याच्यात ॲड लेस करत असतो. फक्त मी माझा लाफ्टर कंट्रोल केला पाहिजे. कारण निखिल समोर उभं राहणं म्हणजे तो बरं ह्याच गोष्टी रिहर्सलमध्ये मला खूप सांगायचं वाटतं की या 100 वेळा घडलेल्या असतात. त्याच वाक्याला मी बरोबर त्यावेळेला इतकी फुटते बास. त्यामुळे आमचे जे प्रोड्युसर आहेत राहुल भंडारे त्यांना फार टेन्शन आहे. भाई तू हसू नको आणि आधी तुम्ही विंगेत निघून जाणार, तू सांभाळ 2 मिनिटं स्टेज. निखिल समोर असतो तेव्हा को ॲक्टरची मेहनत वेगळी असते. भक्ती सुद्धा हे सांगू शकेल. आणि जसं आपण म्हणतो की अर्थात इतक्या माध्यमांमधून तुम्ही दोघंही काम करत असता उत्तम पद्धतीने, पण कुठेतरी नाटक हाच बेस वाटतो आणि त्याच्यामुळेच पुढे कितीही भरारी घेऊ शकतो असं वाटतं काय? नाही, नाटक हा मीडिया मला असं वाटतं की कॅमेरा आणि नाटकमध्ये फरक जर सांगायचा झाला ना तर नाटकामध्ये कुठलाही शॉर्टकट नाही आहे. स्टेजवर तुम्हाला तुमचं स्पीच, तुमचं एक्सप्रेशन, तुमची बॉडी लँग्वेज हे सगळं सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी तुम्हाला ते दाखवायचं असतं. कॅमेऱ्यासमोर काम करता तुम्हाला चिटिंग करता येतं. म्हणजे मी खाली हातात 5 स्टार धरलेलं असेल आणि मी चेहऱ्यावर मात्र दुष्काळाचं एक्सप्रेशन आणू शकतो. म्हणजे ते चिटिंग तुम्हाला कॅमेऱ्यासमोर करता येतं. पण स्टेजवर तुम्हाला ते काहीच करता येत नाही. तुम्हाला जे काही तुमच्याकडे स्किल आहे ते सगळं जसं तुमच्याकडे आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला दाखवायला लागतं. ते कुठेही लपवून ठेवता येत नाही. त्यामुळे तुम्हाला ती जास्त मेहनत घ्यायला लागते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर काम करायला लागतं. माझ्या स्पीचवर मला काम करायचं आहे, माझे एक्सप्रेशन्स त्यावेळी असे असायला पाहिजेत, माझी बॉडी लँग्वेज त्यावेळी असे सगळंचं मिश्रण करून तुम्हाला तो परफॉर्मन्स द्यायचा असतो. त्यामुळे आपोआप तुमची मेहनतही जास्त होते. तुम्ही त्याच्यासाठी जास्त विचारही करता आणि हाच विचार तुम्हाला जेव्हा कॅमेरासमोर करता तेव्हा तो उपयोगी होतो. म्हणून मग स्टेजवरचे जे कलाकार असतात ते कॅमेरासमोर फार छान पद्धतीने परफॉर्म करू शकतात. त्याचं कारण हे आहे.
मला असं वाटतं की स्टेजमध्ये तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने घडता. पुढे मग मला तिची दया आली आणि त्या रात्री मी तिला घरापर्यंत लिफ्ट दिली. घरापर्यंत म्हणजे असं उगाच थोडंसं आत असं बेडरूम पर्यंत. लिफ्ट 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 अच्छा ठीक आहे लिफ्ट हा पुढे हा. काय करणार काय, त्या रात्री एवढा बर्फ पडत होता आणि आमच्या दोघांमध्ये एकच ओव्हरकोट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा परिस्थितीत त्या बाईला एकटं कसं सोडणार. हा तिला असं कोणीतरी सावरायची गरज होती. मग काय करणार, आली दया. हो आणि तसा तू दयाळू फादर टेरेसा मी बाहेर एवढी मोठी प्रोडक्शन्स चालू आहेत, नाटकासाठी प्रेक्षक येतोय आता, तर आत्ताच्या काळात नाटक करत राहणं हे बाहेरचा हा जो सिनॅरिओ आहे त्याच्यानंतर काय वाटतं, म्हणून तुलाही कदाचित पुन्हा नाटक ते आणावं वाटलं काय? नाही, काळ कुठलाही असो, नाटक हे माध्यम हे नेहमीच लोकांना आकर्षित करत आलेलं आहे. सिनेमाला कंटाळलेली सुद्धा लोक नाटकाला येऊ शकत असतील असं मला वाटतंय. पण 300 रुपयाची तिकीट काढून जेव्हा प्रेक्षक वर्ग येतो, हा प्रश्न खरं तर प्रोड्युसरांना विचारायचा. हा, काय म्हणायचंय? हा, कुठे त्या गेलं ते? परिस्थितीतली श्रीमंत नाटकं असतात त्यावर काय म्हणायचं? नाही, हा सगळा कमर्शियल दृष्टिकोन आहे की ह्याच्यातनं आता एखादं नाटक तुम्ही जेव्हा करता तेव्हा त्याचा जो खर्च असतो, जसं सेट म्हणा किंवा जाहिराती म्हणा किंवा सेटचं भाडं असतं, कलाकारांचे मानधनं असतात, इतर टेक्निकल, ह्या सगळ्यांना घेऊन तुम्ही जेव्हा नाटक करता त्यांचे पैसे असतात त्याच्यात लागलेले, ते पैसे काय पद्धतीने आपल्याला रिकवर करता येतील ह्याचा कमर्शियल विचार हा असलाच पाहिजे नाटकात. आता ही इच्छा आहे मला पिक्चर बघायचा. आता चॉईस बराच आहे, मला घरी बसून फक्त IPL बघायची आहे का मला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायचा आहे का थिएटरमध्ये, हा चॉईस आहे प्रत्येकाचा. त्याला काही म्हणजे असं तुम्हाला बांधून ठेवता येणार नाही. खूप छान वाटलं. त्यामुळे पुन्हा एकदा टॉम अँड जेरीची उत्सुकता आता पुन्हा वाढलेली आहे आणि या नव्या टॉम अँड जेरीला खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.